म्हणजे काय तर कर्त्यानुसार क्रियापद बदलतं. कर्त्यानुसार क्रियापद बदलतं. हा पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा. त्यानंतर कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो. हा दुसरा पॉइंट लक्षात ठेवायचा. म्हणजे वाक्य असू द्या, कुठलेही वाक्य असू द्या, कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा तुम्हाला तर कर्त्यानुसार क्रियापद बदलते. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट कर्त्याला प्रत्यय नसतो. ठीक आहे. त्यानंतर तिसरा पॉइंट कर्तरी प्रयोगामध्ये लिंग वचन यामध्ये बदल होतो. लिंग वचन यामध्ये बदल होतो. आणि चौथा म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद हे नेहमी कसं असतं वर्तमानकाळी असतं. कळाले इथपर्यंत? हे झाले कर्तरी प्रयोग लक्षात ठेवण्याचे काही पॉइंट्स. लक्षात राहील. त्यानंतर आपण बघितले उदाहरण घेतले राम आंबा खातो. या ठिकाणी मला सांगा कर्ता कुठला आहे. आता कर्ता कर्म कसं ओळखायचं आपल्याला तर क्रियापदाला कोणते प्रश्न विचारल्यावर आपल्याला कर्ता मिळतो. ठीक आहे. आणि या क्रियापदाला जर आपण काय ते प्रश्न विचारला तर उत्तर आपल्याला कर्म मिळतं. ठीक आहे. मग आपण कसं प्रश्न विचारणार खाणारा कोण राम. खाल्लेलं काय आंबा.